सभी को जय सेवा। अपना कार्यक्रम है और अपना अभिवादन कर रही हूँ, तो उस हिसाब से प्रतिसाद भी आना चाहिए। नहीं तो बोलेंगे कि आदिवासी लोग कार्यक्रम ले रहे हैं लेकिन उनमें कुछ उत्साह नहीं है। ऐसा चलेगा क्या? लगा रहा हूँ मैं ना। चलेगा क्या? पेमेंट करना है क्या? कितना? तो एक बार फिर से अकाउंट में 200 रुपए होंगे। जय सेवा। मजा नहीं आया। जय सेवा। फिर से एक बार जय सेवा। हमारे आराध्य धरती आबा जननायक बिरसा मुंडा, इनको मैं सबसे पहले अभिवादन करती हूँ। टंटा भील बाबूराव शर्मा के अपने आदिवासी समुदाय के सभी क्रांतिकारक, इनको मैं अभिवादन करती हूँ। प्रफुल्ल दादा की टीम और जय सेवा समूह की तरफ से आदिवासी बंधु और बहनों के लिए नागपुर में पहली बार, क्योंकि मैं नागपुर में पहली बार अटेंड कर रही हूँ, अब तक इतने सालों से मैं नागपुर में पहली बार ये कार्यक्रम अटेंड कर रही हूँ, तो इनकी टीम को सबसे पहले बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी कि उन्होंने एक पुढाकार लेके अपने लड़कियों को, अपने लड़कों को एक अच्छा मंच उपलब्ध करके दिया। इसके लिए उनका सबसे पहले बहुत बहुत अभिनंदन। और यहाँ पे आके ऐसा लगा कि अपन लोग तो बहुत सीमित है, आपण सीमित आहोत। आपण ज्या समुदायामध्ये जन्माला आलेलो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, पण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये 45 पेक्षा अधिक जमाती आहेत। जमातीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दाखवण्याचं काम या स्टेजच्या माध्यमातून केलेलं आहे। खरं तर आपल्याला असं वाटतं आणि आपल्याबद्दल ती भावना देखील इतर समाजाची आहे, वाईट वाटेल, मी पण तुमच्यातलीच, असं आपल्या समुदायाबद्दल, आपल्या जमातीबद्दल असं म्हटलं जातं की मुठभर चिवडा आणि घोटभर दारू, मुठभर चिवडा आणि घोटभर दारू, फक्त याच्या पुरतच आपलं जीवन सीमित आहे। पण या पलीकडेही आपण आहोत हे दाखवून देण्याची वेळ आता आहे। मध्य प्रदेशमध्ये बघा, छत्तीसगडमध्ये बघा, झारखंडमध्ये बघा, मणिपूरमध्ये बघा, आपल्या मुलींवर अत्याचार होतो, आपल्या मुलांवर मलमूत्र सारखे प्रकार घडतात। पण अशा घटना घडल्यानंतर आपण संघटित होत नाही, हे खेदाची गोष्ट। ज्या राज्यामध्ये झालं, ज्या जिल्ह्यामध्ये झालं, ज्या तालुक्यामध्ये झालं, त्याच ठिकाणी एक संघर्ष दिसून येतो, पण इतर ठिकाणी संघर्ष दिसून येत नाही। आपल्याला आठवत असेल खैरल्यांची हत्याकांड, कोणाकोणाला आठवतो? खैरल्यांची हत्याकांड कोणाकोणाला आठवतं? आपण सोशल मीडियामध्ये राहतो, आपण आधुनिक, आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्याजवळ मोबाईल नाही, आहे प्रत्येकाकडे। त्याच्यामध्ये तुम्ही खैरल्यांची हत्याकांड जर टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या हत्याकांडाची येते। अनुसूचित जातीवर झालेला तो, एका अनुसूचित जातीच्या कुटुंबावर झालेला तो घटना होती। त्या घटनेमध्ये संपूर्ण अनुसूचित जातीचे लोक पेटून उठले होते की नाही? देशाच्या एका कोपऱ्यामध्ये, एका राज्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये झालेली घटना होती, तरी संपूर्ण समुदाय त्या जातीचा पेटून उठला होता। तेच आपल्याला दाखवायचं आहे, तेच आपल्याला करायचं आहे। आपण जो शिक्षित झालेला आहोत, ज्यांच्याकडे शिक्षण आहे, ज्यांच्याकडे पुरेसं संसाधन आहे, त्यांनी इतरांना मदत करायची आहे। मी नागपूर जिल्हा परिषदेची आहे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुमच्याजवळ 1 रुपया असेल, तुमच्याजवळ जर 1 रुपया असेल तर त्या 1 रुपयाचं काय करायचं? अर्ध पोटाला
त्याच्यातले 50 पैसे पोटाला खायचे आणि 50 पैसे शिक्षणासाठी खर्च करायचे, तर त्याच पद्धतीने बांधवांनी करावं अशी या ठिकाणी अपेक्षा करते. प्रफुल्लदादांनी मला या ठिकाणी छानशा कार्यक्रमाला, माझ्या समुदायाच्या कार्यक्रमाला बोलावलं, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय सेवा. हेलो. वैसे ही एक हमारे बीच में हमारे बड़े भाई विनोद दादा मसराम, मैं उनका वेलकम करना चाहूँगा. प्लीज़ ज़ोरदार तालियां. दादा बहुत सामाजिक कार्य में आगे रहते हैं और हमेशा सपोर्ट में रहते हैं मेरे भी और हमारे समाज में जो यंग लोग हैं उनके भी. तो दादा प्लीज़ थोड़ा गाइड करें. जय सेवा सभी को. एंटरटेनिंग का मूड है तो मैं ज़्यादा बोर नहीं करूँगा आप लोगों को. जितने कंटेस्टेंट हैं सभी को हार्दिक शुभकामनाएं मैं चाहूँगा, सबका दिन बने. और स्पेशली प्रफुल्ल को बहुत बहुत बधाई, जिसने एक हिम्मत करके इतना बड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज करने की कोशिश किया. एक्चुअली बस इसी चीज़ की कमी है हमारे समाज में, हिम्मत करके बस थोड़ा आगे आने की ज़रूरत है. हम वो हर काम कर सकते हैं जो हमारे देश के बाकी कम्युनिटी भी कर सकती. तो अपने अंदर के वो डर को निकाल के बस इसी तरीके से हमको हर मंच पे अपनी जगह बनाना चाहिए. इससे ज़्यादा मैं और कुछ नहीं बोलना चाहता. सभी को जय सेवा. धन्यवाद.